महापालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. आपण आज आहोत मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 123 मध्ये. हा जो वॉर्ड आहे ना, हा वॉर्ड पारसाड विभागामध्ये पडतो. हा पूर्ण 100% असा झोपडपट्टी विभाग आहे, डोंगर भाग विभाग आहे. इथं अनेक समस्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत, कचऱ्याच्या समस्या आहेत, पुनर्वसनाचा प्रश्न आहे. या अनेक समस्याचा पंचनामा करण्यासाठी आपण आज ह्या पारसाड विभागामध्ये आलेलो आहोत. मग चला तर माझ्यासोबत आपण जाऊया प्रत्येक समस्येचा पंचनामा करण्यासाठी. वॉर्ड क्रमांक 123 मध्ये ऑलरेडी समस्याचा आहे ना बाजार भरलेला आहे. कारण बघा, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, आपण ही पाण्याच्या टाकीवर उभे आहोत. पाण्याची ही सगळ्यात मोठी समस्या आहे. त्यानंतर आहे ना कचऱ्याची, शौचालयाची, रस्त्यांच्या पायवाटेंची, संरक्षण भिंतींची भरपूर अशा समस्या आहे. आणि 8 वर्षापासून आहे ना महापालिकेच्या कोणत्याही निवडणुका झाल्या नसल्यामुळे त्याला कोणताही प्रतिनिधी नाही, काही नाही, बेवारस सारखं वॉर्ड क्रमांक 123 आहे. आणि ह्या 123 मध्ये कोणीही असं प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासन कोणताही दखल घेत नाही. इथले लोक बेवारस आहे. तुम्हाला हे पाण्याच्या टाकीचं तुम्हाला एक उदाहरण सांगण्याचा एक प्रयत्न मी करत आहे की ह्या पाण्याच्या टाकीमधून अक्षरशः पाण्याच्या टाकीमध्ये गटाराचं पाणी जातं आणि तेच पाणी ह्या डोंगर विभागातील लोक पाणी पितात. ही वर्षानगर पाण्याची टाकी आहे आणि वर्षानगर पाण्याच्या टाकीमध्ये गटाराचं पाणी जातं आणि हे पाणी ह्या डोंगर विभागातले लोक पितात. यांच्या आरोग्याचाही सगळ्यात मोठी समस्या आहे. आरोग्याची जी समस्या आहे ही या पाण्याच्या टाकीपासून स्टार्ट होते आणि ही याचं मेंटेनन्स नाही, काही नाही, कोणताही विचार नाही. कचरा, घाण आणि कचऱ्याचं म्हणजे ना म्हणतात ना की कचऱ्याचं मोठं हब जर असेल तर वॉर्ड क्रमांक 123. एवढंच आहे आमचं म्हणणं की प्रशासनाने लक्ष द्यावं. आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला एक विनंती करायचं आहे की आमच्यावर लक्ष द्यावं. आमचे पुनर्वसन कित्येक असे आहे की घरं तुटलेले आहेत, बिल्डरनी बांधून देणार आहेत की ते 11-11, 12-12 वर्ष झाले लोक ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहतात. परिस्थिती खराब आहे ह्या विभागाची. 123 मध्ये फक्त आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावर लक्ष घालण्यात यावं. धन्यवाद. क्या बताओगे आप, क्या समस्या है आपकी वार्ड नंबर 123 में? हम लोगों की यही समस्या है. हमारे इधर पानी नहीं है. गटर भी साफ नहीं होता. कचरा एकदम गटर भर गया, कोई आता नहीं है देखने के लिए. हम लोगों को बहुत टेंशन है. रात का 5 मिनट 1 बजे 1:30 बजे पानी आता है, उसमें भी 2-3 डब्बे मिलते हैं. उसके बाद 2 बजे पानी आता है. रात में कितने टाइम हम लोग उठने का, रात हम लोगों की नुकसान होती है, हम लोगों को तकलीफ होता है उठने के लिए. पानी का प्रेशर कैसा? पानी का प्रेशर में 2 डब्बा 3 डब्बा मिलता है. क्या प्रेशर है सर उसका? उसका कुछ भी नहीं है. नाले कितने साल से साफ नहीं हुए? नाले आके देख के चले जाते हैं, नाला विला साफ नहीं होता है. आप देख लीजिए अपने कैसा है नाला, आप देख ही लीजिए तो आपको विश्वास पड़ेगा क्या सही है क्या गलत है. मैंने देखा आपका रास्ता है. रास्ता हमारे रास्ते पे चढ़ के आए, देखो कैसा रास्ता. हम लोग अपना पैसा निकाल के रास्ता बनवाते हैं. कितना पैसा निकालेंगे कि हम लोग रास्ता बनवाएंगे? क्या फायदा है? तुम्ही काय बोलाल, काय नेमकी समस्या आहे? हमारे इधर क्या समस्या, क्या समस्या? बहुत समस्या है और बहुत दिन से है समस्या. आज से नहीं है समस्या. ये पूरा रास्ता देखो कैसा है. उधर से आए हैं आप, पूरा गटर देख लो और उधर देख लो. पहले हम लोग अपना पैसा निकाल के भंडारा करते थे और सब करते थे, पूजा पाठ करते हैं, मंदिर है, लेकिन सब टूट फूट गया. देख लो इधर सब बहुत खराब हम लोग का दशा है. और आज से नहीं है, बहुत दिन से समस्या है, कोई नहीं कुछ करता. कचरे का कितना दिन से समस्या है? मैंने कैसा देखा, पूरा नाला भरा है. कचरा हम लोग कैसा साफ करेंगे नहीं तो ऐसे पड़ा रहेगा. हम लोग अपना पैसा निकाल निकाल साफ कराते हैं. ये समस्या कभी नहीं दूर हो रहा है. नीचे से हम लोग पानी भाड़ा देख पानी भरते हैं, उधर से अभी गिरेंगे पड़ेंगे, हाथ गोड़ टूटेगा और कुछ होएगा, कौन जवाबदार होगा उसका? आपकी सोसाइटी का नाम क्या है? जय माता दी सोसाइटी. काय सांगाल, काय बोलाल? आमच्याकडे पाणी येत नाही, बाथरूम साफ नाही,
गटर सगळे भरलेले जाम आहेत, रस्ते तुटले फुटलेले आहेत. आम्हाला त्याच्यामध्ये पाण्यासाठी रात्र रात्र जागायला लागतं. एकदा कधी 5 मिनिटाचं येतं, 1 वाजता 2:30 वाजता पाणी येतं. त्या पाण्यासाठी रात्रभर बसून राहावं लागतं. ते पण 1 डबे नाही तर 2 डबे भेटतात. त्याच्याशिवाय आम्हाला पाणी भेटत नाही. आम्हाला खालतून आणायला लागतं, चढून डोंगरावरून. तर पण रस्ता बरोबर नाही. गटर पूर्ण जाम झालेले आहेत. त्याच्यामुळे मच्छर, घुशी, हे सगळे कॉक्रोच बिक्रोच सगळे, त्याच्यामुळे बिमारी होते. सगळे आजारी पडतात आहे. सर्दी, खोकला, ताप ह्याच्यामुळे स्वच्छता अजिबात नाही आणि कोण लक्ष देत नाही. वोटिंग पुरते सगळं बोलतात करू करू, पण कोणच काही करत नाही, फक्त बघून जातात. साहब रास्ता नहीं बनता है, घुटने की परेशानी है, चढ़ने में परेशानी है, यही कुल से और परेशानी है. गटर एकदम पूरा भर गया है, यही कुल से और परेशानी है. सब लोग गटर कितने बजे से समस्या है? बहुत दिन से समस्या खराब चलती है कि नहीं बना के देगा. आएगा लोग बोलेगा कि मैं बना के देगा, मैं बना के देगा. सब लोग देख देख चले जाते हैं, कोई नहीं बना के देता है. वैसे भर के बर्तन मंदिर का सब खराब हो जाता है. सब मंदिर देखो कितना खराब हो गया है, यही गटर के पानी की वजह से. चलने नहीं होता, अब नीचे उतरेगा, रास्ता खराब है, चलने नहीं होता है. रास्ता कितने दिन से बहुत दिन से खराब है. सब लोग आके देख के चले जाते हैं कि वो लोग बोलते हैं कि आके बना के देगा, आके बना के देगा. कोई नहीं बना के देता है. खाली आएगा देख के जाएगा कि बना के देगा, कह के देगा. कोई नहीं दे देता है. आप क्या बोलते? हाँ, यही रास्ते का परेशानी है, बाथरूम का परेशानी है, पानी का परेशानी है, सब चीज का परेशानी है. इधर आके क्या करेंगे, कैसे चलेंगे? बच्चे छोटे छोटे पानी भरते हैं, गिर जाते हैं. जो समस्या कितने साल से? अरे हो गया बहुत दिन से समस्या. हम लोग 20 साल से इधर रह रहे हैं, वही समस्या है. कम समस्या है, बहुत दिन से समस्या ही समस्या सब चीज का. काय बोलाल, काय नेमकी परिस्थिती आहे आपल्या वॉर्ड नंबर 123 ची, काय सांगाल? सर हे नेहमी गटर तुंबतं आणि ते चॉकअप होऊन सगळं रोडवर पाणी येतं हा, आणि त्याचा पब्लिकला पण त्रास होतो. हा, आणि आम्ही भाजी विक्रेता हा, या गोष्टीला फार त्रास दिले बरं. आणि लोकांना पण तकलीफ होते. हे भाजीचे गिराईक सुद्धा आमच्या जवळ येत नाही असं हे झाल्यानंतर. हे आनंदगड मार्केट असून इथं मेन मार्केट आहे हा, आणि मार्केटमध्ये सर्व पब्लिक इथेच भाजी घ्यायला येतं. आणि हे किती महिन्यापासून आहे, वर्षापासून आहे, काय बोलाल? नाही एक वर्षातून कमीत कमी 3-4 वेळा होतं सर. बर, कारण पाणी तुंब महापालिकेवाले आलेले का या संदर्भात तक्रार? हा महापालिकेवाले येतात का? 2 दिवसापूर्वी कंप्लेंट केलेली आहे, परंतु कोणीच आलेलं नाही. हा, बर. मग कुठे पुढारी आले का? 2 दिवसावरती निवडणूक आलेली आहे, तर या संदर्भात कुठे पुढारी आलेले का? नाही, पुढारी पण आले नाहीत ना कुणी. बर, कोणच आलेलं नाही. आता प्रचार ह्याच रस्त्यावरून होतो, हो प्रचाराला ह्याच रस्त्यावरून जातो ना? हो हो आपल्या याच्यावरती अजून कुठला सोल्युशन निघलेलं का? नाही, कुणीच आलेलं नाही. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.